नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. हे शूट माझं मीरा रोडला असतं, सो मी ट्रॅव्हल करून तेच आपलं कल्याण टू मीरा रोड येत असते. सेटवर आले, थोडंसं पाणी प्यायलं, शांतपणे बसले, नंतर स्किनचं प्रिपरेशन करून घेतलं, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे 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 ब्ला ब्ला ब्ला. नंतर मेकअप दादाने मेकअप केला. माझं हे कॅरेक्टर खूप बोल्ड आहे, रिच फॅमिलीमधून आलेली मुलगी आहे. ॲक्च्युली जी माझी मैत्रीण आहे राजसी, ती सुद्धा खूप रिच फॅमिलीमधून आली आहे. सो आमचं मेकओव्हर सगळं तसं करतात. माझ्याकडे माझी स्क्रिप्ट आली होती, मी सगळं स्क्रिप्ट वगैरे रीड केली. पहिल्या सीनला सुरुवात ऑलरेडी झाली होती, नंतर आम्ही इन होतो. ह्या सीनचे क्लोज वगैरे सगळे झाले होते, मग आम्हाला गॅप होता. सो आम्ही रूम मध्ये येऊन बसलो होतो, कारण की खूप जास्त गरम होतं बाहेर. सकाळी मी काही नाश्ता केला नव्हता, म्हणून मला भूक लागली होती. सो मी सुका खाऊ नेहमी ठेवते सोबत, म्हणजे सगळेच आर्टिस्ट ठेवतात. सो मी सुका खाऊ खाल्ला थोडासा. त्याच्यानंतर जेवणाचा ब्रेक झाला, तरी सुद्धा काही सीन वगैरे नव्हता. मग मी मस्तपैकी थोडीशी पडी मारली. त्यानंतर सीनला आम्हाला बोलवलं गेलं. इकडे सगळे लोक असं एकत्र बसत असतात, म्हणजे तुम्ही कट्टा म्हटलं तरी चालेल, पण मजा येते. इकडे आम्ही खूप गप्पा मारतो. त्यानंतर परत सीन लागला आणि मी खूप ग्रेटफुल या गोष्टीबद्दल की मी हेमांगी मॅम सोबत स्क्रीन शेअर करते. काय आर्टिस्ट आहेत ते, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये. मी खूप त्यांना ऑब्झर्व करते. त्यानंतर माझे क्लोज लागले. हे माझं कॅरेक्टर आहे ना, खूप जास्त सेल्फिश आणि लालची आहे. सो माझ्या हातामध्ये जे हे बॉक्स आहेत ते साड्या आणि ज्वेलरी आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ही सिरियल नक्की बघा, तू अनोळखी तरी सोबती, सन मराठीवर रात्री 9 वाजता. त्यानंतर मी मेकअप रिमूव्ह केला आणि माझं पॅकअप झालं.